नमस्कार. कथाकार अभ्यासक्रमामध्ये ज्या ज्या गुरुवर्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, प्रथम मी त्यांना वंदन करतो आणि माझ्या समोर बसलेल्या सर्व सनातनी बंधू भगिनींना मी वंदन करतो आणि पुढे काही बोलू इच्छितो. कसं आहे बघा, आपल्या भारतामध्ये पुलवामा झाला, त्याच्यानंतर उरीचा हल्ला झाला, त्याच्यानंतर आत्ताच काही दिवसापूर्वी पहलगाम झाला. भारत हा सगळ्यात मोठा हिंदू राष्ट्र असून सुद्धा भारतावर हल्ले होतात. त्याच्या मागच्या कारणांचा जर विचार केला, म्हणजे मी थोडे दिवस विचार करत होतो, तेव्हा मला असं आज जाणवलं की जर मोगलांना आपण पुरून उरलो, मोगलांसारखे क्रूर कोणीच नव्हते असे मी इतिहासात शिकत आलेलो आहे. मोगलांनी जो केलेला अत्याचार होता, मोगलांनी ज्या वस्त्या उजाडलेल्या होत्या, त्यांच्यापुढे मुठभर अतिरेकी काहीच नाही. तो अक्षरशः मुठभर येतात, 5 किंवा 6 येतात, झुरळांसारखे येतात. काय करायचं ते किचनमध्ये आपल्या घाण करतात तशी करतात आणि पुन्हा जाऊन लपून बसतात. काय त्यांची ती अवकात तसं बघायला गेलं तर. सॉरी, माझ्या शब्दांना माफी असावी. पण खूप विचार केल्यानंतर इंग्रजांनी सुद्धा आपल्याला तेवढाच त्रास दिला. इंग्रजांनी काही कमी त्रास दिला नाही. आता तुम्ही म्हणाल इंग्रज तर व्यापारी होते, इंग्रजांनी फार काही त्रास दिला नाही. पण इंग्रजांनी दिलेल्या त्रासामध्ये जेव्हा जालियनवाला बाग ह्याची आठवण येते किंवा पुण्यामध्ये आलेल्या प्लेगची आपल्याला आठवण येते, तेव्हा इंग्रजांनी कुठल्या कुठल्या थराला जाऊन आपल्याला त्रास दिला याची जाणीव मला होते. पण तेव्हा आपण या सगळ्यांना पुरेपार पुरून उरू शकलो. इंग्रजांनी चळो का पळो करून आपण इंग्रजांना पळवून लावले, मोगलांचा नयनाट करून टाकला. औरंगजेब जो महाराजांना संपवायला आला, संभाजी महाराजांना संपवायला आला, तो शेवटी महाराष्ट्रातच संपला. पण आज आपण आतंकवाद का नाही संपवू शकत? कारण या मुठभर आतंकवाद्यांना संपवायला जी चप्पल हवी आहे, त्या चपलेचे हात आपल्याकडे नाही आहेत. आपल्याकडे आज टिळक नाहीत, संभाजी महाराज नाहीत, शिवाजी महाराज नाहीत, सावरकर नाहीत, चाफेकर बंधू नाहीत, ना बिंद्रा आहेत. एकही क्रांतिकारी आता नाहीये किंवा त्या क्रांतिकारी मानसिकतेची लोके आपल्याकडे उरलेली नाही आहेत. मुख्य कारण ते आहे की आपण त्या मुठभर आतंकवाद्यांपुढे फिके पडतो. सांगायचं झालं तर जशी सूर्याची उबदार प्रखरता, वाऱ्याचा वेग, शब्द नीट ऐका, सूर्याची उबदार प्रखरता म्हणजे प्रखरता आहे, पण त्या प्रखरतेचा त्रास होणार नाही कोणाला, पण ती प्रखरता आहे. वाऱ्याचा वेग, खडकालाही हेवा वाटेल इतका कठोरपणा, किंवा साक्षात बृहस्पतीने शिष्यत्व पत्करावं इतकी प्रगल्भ बुद्धिमत्ता असलेले तात्याराव सावरकर, अर्थात विनायक दामोदर सावरकर. विनायक दामोदर सावरकरांबद्दल बोलायचं झालं, कान पकडतो कारण मी गुरुवर्य आफळे गुरुजींसमोर विनायक दामोदर सावरकरांबद्दल बोलणं म्हणजे अतिशय, म्हणजे एका काजव्याने सूर्यासमोर मिणमिणण्यासारखं आहे. पण सावरकरांबद्दल बोलायचं झालं, तात्यारावांबद्दल बोलायचं झालं तर एक 7 दिवसाचा सप्ताह सुद्धा आपल्याला कमी पडू शकतो. इथे 10 मिनिटांनी टिंग करून बेल वाजते. त्यामुळे मी 3च किस्से सांगेन सावरकरांचे, जे मला भावले म्हणण्यापेक्षा जे इथे सांगू शकतो. 1906 साली साधारण 22-23 वर्षाचे असताना तात्याराव ब्रिटनला बॅरिस्टरी करायला गेले. गमत बघा, 1906 साली बॅरिस्टरी ते करायला गेल्यावर इंग्रजांनी इथे सुटकेचा श्वास घेतला. इंग्रजांना वाटलं की आता इथली कटकट निघून गेली आणि हा ब्रिटनला जाऊन काय करणार आहे, आपलंच लक्ष असणार आहे त्याच्याकडे, ह्याची लुडबुड सगळी बंद होऊन जाईल. पण लुडबुड बंद होणारे भारतीय क्रांतिकारी नव्हते. त्यांची ही लुडबुड कधी बंद झालीच नाही जोपर्यंत इंग्रजांचा शेवटचा गोरा भारत सोडून गेला नाही. कधीही लुडबुड कमी झाली नाही. तात्याराव तिकडे गेले. तात्यारावांनी तिथे शिकता पुढील 5 वर्षामध्ये तिथनं हत्यारं, बॉम्ब्स कसे बनवायचे याच्या रेसिपीज, महिलांच्या मधुरा रेसिपी नाही बरं का, बॉम्ब कसे बनवायच्या त्याच्या रेसिपीज तात्याराव पुस्तकांमध्ये लपवून, कपड्यांमध्ये लपवून, तात्याराव एकटे नाही, अनेक क्रांतिकारी, त्या श्यामाप्रसाद मुखर्जी होते, यांनी भारतात पाठवलं आणि भारतामध्ये सशस्त्र क्रांती उभी करण्याला मदत केली. दुर्दैव बघा, त्यातल्याच एका पिस्तुलांनी मदनलाल डिंगरांनी एक इंग्रज अधिकारी विलियमसन याला गोळ्या झाडल्या आणि इंग्रजांना म्हणतात ना, कावळा बसाला आणि फांदी तुटाला, तशी इंग्रजांना ती ताकद मिळाली की आता तात्यारावांना अडकवल्याशिवाय मज्जाच येणार नाही. मदनलाल डिंगरा कुठे? भारतात. मदनलाल डिंगरांनी गोळ्या घातल्या भारतात. तात्याराव शिकतायत कुठे? ब्रिटनमध्ये शिकताना 1910 साली तात्यारावांना अटक करण्याची तयारी सुरू केली. अटक करण्याची सुरुवात केली, पण आता हे जे माफीवीर विफीवीर म्हणतात ना,
ज्यांना स्वतःला इतिहास माहीत नाही अशी जी लोक बोलून जातात, त्याच्यासाठी मी ही घटना सांगतो तुम्हाला. त्याच्यासाठी मी तुम्हाला ही घटना सांगतो. तात्यारावांना अटक करण्यापूर्वी इंग्रजांनी त्याच्याबरोबर एक सामंजस्य करार करण्याचा प्रयत्न केला, इन शॉर्ट डील करण्याचा प्रयत्न केला. इंग्रजांनी सावरकरांना सांगितलं की आज तू भारत देशाचा विचार करणं सोडून दे, तू आमची गुलामी पत्कर, गुलामी नाही म्हटले बरं का, तू आमची नोकरी पकड, नोकरी, नोकर गुलाम, तू आमची गुलामी पत्कर, तुला आलिशान वाडा देतो, 20-25 नोकर चाकर असतील, गाड्या घोड्या असतील, आणि कालांतराने तुझ्यासारख्या हुशार माणसाला आम्ही व्हॉइसरॉय ही पद देऊ. व्हॉइसरॉय त्या काळात पद छोटे नव्हते. आजकाल ग्रॅज्युएट होण्यासाठी मुलं 20-20 हजार रुपये करप्शन करून 20-20 हजार रुपये देऊन ग्रॅज्युएटची सर्टिफिकेट घेतात. पण ते तात्याराव सावरकर होते, भारतातले क्रांतिकारी होते, त्यांनी ती ऑफर लाथाडली. ते म्हणले तुझ्या 5 रुपयाच्या कागदी सर्टिफिकेटासाठी मी लाचार होणार नाही माझ्या भारत मातेच्या प्रेमापुढे. या सर्टिफिकेटाने मी एकटा बॅरिस्टर होणार नाही. तर 1906 पासून 1910 पर्यंत जे मी शिकलोय, माझ्या बुद्धिमत्तेने जे आत्मसात केलंय, ते बॅरिस्टर, माझा आतला बॅरिस्टर घडलेला आहे. मला तुमच्या 1.5 दमडीच्या सर्टिफिकेटची गरज नाही. हे सांगितल्यावर इंग्रजांचा तिळपापड झाला. तिथे सावरकरांना अटक केली ब्रिटनमध्ये. कायदा असं सांगतो जिथे अटक झाली तिथे खटला चालायला पाहिजे. पण ते इंग्रज प्रचंड मोठे राजकारणी, आणि हिम्मत नावाची गोष्टच नाही त्यांच्याकडे बरं का. हिम्मत नावाची गोष्ट असती तर भारतीयच लोक त्यांनी सैन्यात त्यांच्या भरती करून घेतलेले नसते, भारतीयांविरुद्धच लढाला. सावरकरांना अटक करून भारतात आणलं खटला चालवायला. गंमत बघा, भारतात का आणलं? कारण ब्रिटनमध्ये जर खटला चालला असता तर ब्रिटनमध्ये सगळ्यात मोठी शिक्षा ही 14 वर्षाची होती. ती पण खून केला तर, खुनात मदत केली तर नाही. खुनात मदत केली तर 7 वर्षाची होती. म्हणजे 27 वर्षाचे विनायकराव 7 वर्षाची शिक्षा पत्करून 34व्या वर्षी बाहेर आले असते आणि परत डोक्याला ताप झाले असते. पण भारतामध्ये आल्यावर, भारतात हम करे सो कायदा होता यांचा. तेव्हा 5 मिनिट मीडिया नव्हती ब्रेकिंग न्यूज करणारी. त्यामुळे सावरकरांना काहीही शिक्षा दिली तरी ती युरोपपर्यंत पोचून, आयरिश क्रांतिकारांपर्यंत पोचून, सावरकरांविरुद्ध किंवा सावरकरांच्या बाजूने उभे राहणारे लोक त्या काळात 6 महिने गेले असते. त्यांनी भारतात सावरकरांना आणले. मदनराव डिग्ररांचा खटला, त्याबरोबर अनंत कानेरेंनी मारलेल्या जॅक्सनचा खटला, या दोन्ही खटले एकत्र चालवले गेले. आणि 25-25 वर्षाच्या दोन जन्मठेपी सावरकरांवर लादल्या गेल्या. 25 वर्षाची जन्मठेप तेव्हा भारतात सुद्धा नव्हती मित्रांनो. तेव्हा भारतात सुद्धा जन्मठेपी 14 वर्षाची होती. पण सावरकरांवर 25-25 वर्षाच्या 2 जन्मठेपी लादल्या गेल्या. तेव्हा जजनी त्या जन्मठेपी लादल्यानंतर सावरकरांचं उत्तर आहे का, त्या माणसाचा खंबीरपणा आहे का, मनाचं मोठेपण बघा. मी बोलताना माझ्या मनामध्ये आता व्हायब्रन्स येतोय, माझे हात कापतायत, माझ्या डोळ्यांमध्ये पाणी आहे. मी सावरकरांना 25-25 वर्ष, 50 वर्षाची शिक्षा झाली आहे बोलतोय तेव्हा. पण सावरकर तेव्हा उभे राहून म्हटले, चला त्यानिमित्ताने तुम्ही ख्रिश्चन लोकांनी हिंदू धर्म मानायला सुरुवात केलीत, हे तरी साध्य झाले. त्या जजनी विचारलं, बाबा रे असं कसं? तर म्हणतात पुनर्जन्म किंवा पुनर्जन्म होणे ही संस्कृती फक्त हिंदू धर्मातच आहे, बाकी कोणी मानत नाही. 25 वर्षाची एक जन्मठेप घेऊन मी गेल्यानंतर पुन्हा 25 वर्ष म्हणजे मला पुनर्जन्म तुम्ही देताय आणि परत त्या पुनर्जन्मात शिक्षा देताय. म्हणजे तुम्ही पुनर्जन्म मानलात ना, त्यामुळे काही हरकत नाही, द्या तुम्ही मला शिक्षा, पाठवा अंदमानला. हा एक किस्सा झाला. एकच मिनटं बोलतो अजून. सावरकरांना अंदमानला पाठवण्याच्या आधी त्यांच्या मिसेस, अर्थात अंदमानला गेला कैदी की तो परत यायचाच नाही, तो गेल्याचीच बातमी यायची. त्यामुळे यमुनाबाई त्यांना भेटायला आल्या. यमुनाबाई म्हणतोय मी, हसलो. यमुनाबाई म्हणू नाही शकतो. यमुनाबाईंचं वय तेव्हा फक्त 19 वर्ष होतं. 19 वर्ष. हां, जेव्हा ब्रिटनला गेले ना, तेव्हा त्या मुलीचं वय होतं 15 वर्ष. तिला माहीत पण नव्हतं. तिला असं वाटलेलं की माझा नवरा चालला बॅरिस्टर होईल, भरपूर जख्खळ पैसा कमवेल, घरी येताना सुदृढ माझं कुटुंब असेल, सोने नाण्याचे दागिने घेऊन येईल. पण सोन्या नाण्याचे दागिने बाजूला ठेवा, लोखंडी स्वतः जंजिरांमध्ये अडकलेले सावरकर दागिन्यांमध्ये लोखंडी गुंतलेले तिला तिच्या समोर दिसले. तिने प्रचंड प्रयत्न केला की मी रडणार नाही, कारण सावरकर दुःखी होतील. दुःखी होणाऱ्यातले ते नव्हते, कारण त्यांनी स्वतःहून ती शिक्षा पत्करलेली होती. त्यामुळे सावरकर दुःखी होतील असं मला तरी वाटत नाही. मी जितके सावरकर वाचलेत त्यावरून मला कधी वाटलं नाही. यमुनाबाईंनी प्रचंड कंट्रोल केलं. 25 मिनिटाची भेट होती.
2 इंग्रज हवालदार बरोबरच होते. हे काही बाबा टिप्स देत आहेत का, काही सांगतायत का हे ऐकण्यासाठी. प्लस यमुनाबाईंचा मामा बरोबर होता. 25 मिनिटाच्या भेटीमध्ये यमुनाबाई काही बोलू शकला नाही. कसं बसं त्यांचं रडणं त्या कंट्रोल करत होत्या की माझा नवरा तुटायला नको. सावरकरांनी थरथरत्या हाताने म्हणजे अंगात ताकद नव्हती असं नाही बरं का. सावरकरांच्या अंगात ताकद होती, पण त्यांना ज्या बेड्या घातलेल्या त्याचं जे वजन होतं त्यामुळे त्यांचे त्या हात थरथरत होते. त्या थरथरत्या हाताने त्यांनी यमुनाबाईच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं काळजी करू नकोस. अगं नशीबवान आहे आपलं हे कुटुंब की परमेश्वराने लाखो हजारोंच्या संख्यांमधनं आपल्या कुटुंबाची निवड केली भारतभूमीच्या सेवेसाठी. त्यामुळे तू काळजी करू नकोस, मी पुन्हा लवकर येईन. मी पुन्हा परत येईन नव्हते म्हटले बरं का हल्लीसारखं. मी पुन्हा नक्की येईन म्हटलेले, आणि त्या नक्कीमध्ये त्यांचा विश्वास होता. कारण त्यांना माहिती होतं अंदमान असो किंवा कुठलेही जेल असो, सेल्युलर जेल, कुठल्याही क्रांतिकार्याला ते अडवू शकत नाही. गंमत सांगतो, दुसरा झाला. तिसरा किस्सा सांगतो. मी आटपतं घेतो, 1-2 मिनिटं द्या मला फक्त. सावरकरांची जेव्हा एंट्री होते ना अंदमानला, बघा शिक्षा सोडा, आपल्याला ट्रॅफिक हवालदारनी जरी पकडलं ना आणि उलटसुलट प्रश्न पकडले तर आपली सुद्धा तत पप होते. सावरकरांना तिकडे गेल्यानंतर तिथला जेलर म्हणतो, वेलकम मिस्टर सावरकर, दिस इज युअर इन डेट. इन डेट इज 23/12/1906 अँड आउट डेट इज 23/12/1960. 1910 ही तुमची आत येण्याची तारीख आहे आणि बाहेर जाण्याची तारीख तुमची 23/12/1960 आहे. सो डोंट वरी, वी आर काइंड हार्टेड तो म्हणतो, वी विल डेफिनेटली लिव्ह यू ऑन द सेम डेट. आम्ही अतिशय विनम्र मनाचे होत, तुम्हाला त्याच तारखेला सोडू. अहो ते ताताऱ्या होते, जजला नाही ऐकलं तर ते जेलरचं ऐकणार होते. ताताऱ्याने त्याला उत्तर दिलं, इट इज फाईन दॅट यू विल लिव्ह मी ऑन द सेम डेट, बट कॅन यू अश्युअर मी दॅट यू विल बी इन इंडिया टिल दॅट डेट. तुम्ही मला सोडालो त्या दिवशी, याची मला गॅरंटी जरी असो किंवा नसो, पण तुम्ही भारतात असणार आहात का त्याच्या आधी तुम्हाला लात मारून आम्ही हाकलून देऊ इथनं. असं सावरकरांनी तिथे सजा भोगाला गेलेल्या सावरकरांनी तिकडे सांगितलं, तुला लात मारून हाकलून देऊ न घाबरता. याला म्हणतात हिंमत. कुठून येते ना मला खरंच माहित नाही. असे अवलिया लोक, म्हणजे मी जेव्हा जेव्हा इतिहास वाचतो, मला लहानपणीपासून आवड आहे इतिहास वाचायची. इतिहास वाचताना मला 3 लोकांमध्ये साम्य वाटतं किंवा तिघांची व्यक्तिमत्व मला खूप समान वाटतात. बघा, एक ज्ञानेश्वर माऊली महाराज. ज्ञानोबा माऊली 13व्या शतकातला जन्म ज्ञानोबा माऊलींचा. ज्ञानोबा माऊलीने 13व्या शतकात जन्म घेतला. वयाच्या 16व्या वर्षी, मी चुकत नसेल तर, त्याने ज्ञानेश्वरी लिहिली. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. मी एक शिक्षक आहे, मी जेव्हा 10वीच्या मुलाला सांगतो 200 शब्दांचा निबंध लिही, तर तो 5 वेळा गुगल किंवा चॅट GPT मारतो. गुगल शिवाय ते निबंध लिहू शकत नाही. 16व्या वर्षी ज्ञानोबा माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरी काय आहे, त्यातला मेसेज काय आहे, मी तुम्हाला सांगू इच्छित नाही, कारण आपण सगळे ते जाणते आहोत. एकच मिनटं, सॉरी. ज्ञानेश्वरांनी ती ज्ञानेश्वरी लिहिली, हे त्यांचं मोठेपण त्या वयात. 17व्या शतकातला दुसरा किस्सा सांगतो. मी 3 लोकांना खूप फॉलो करतो आणि 3 लोकांना खूप मानतो आणि 3 लोकांमध्ये साम्य जाणतो असं म्हटलं. 17व्या शतकात राजाधिराज राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी, लक्षात घ्या, महाराजांनी जेव्हा 13 वर्षाचं असताना आपलं मूल 10वी झालेलं नसतं, तेव्हा एका बलात्काराला शिक्षा ठोठावली होती. त्या पाटलाला महाराजांनी 13व्या वर्षी चौरंग्याची शिक्षा दिलेली होती. चौरंगा म्हणजे काय माहित नसेल तुम्हाला तर सांगतो, 2 हात 2 पाय तोडून वेशीच्या झाडाखाली त्याला भीक मागायला सोडून द्यायचं. हे महाराजांनी केलेलं होतं 13व्या वर्षी. महाराजांनी 16व्या वर्षी कोंढाणा जिंकला. 16व्या वर्षी, जिथे आपल्या मुलांना करिअरमध्ये काय करणार रे पुढे विचारलं तर, आय डोंट नो ॲक्च्युली, माय फ्रेंड सेज दिस अँड दॅट, म्हणजे मला माहित नाही, माझा मित्र असं म्हणतो आणि तसं म्हणतो म्हणणारी मुलं. तिथे शिवाजी महाराज कोंढाणा जिंकून मोकळे झालेले. रणनीती, राजकारण, राजनीती सगळं जाणून तो मुलगा मोठा झालेला होता. आणि इथे 16 वर्षाचा आमचा विनायक तात्याराव सावरकर, ज्यांनी 13व्या वर्षी त्यांच्या गावात भागूर इथे हिंदू मुस्लिम दंगे झाल्यानंतर हिंदूंच्या बाजूने खंबीरपणे 13 वर्षाचा मुलगा उभा राहिलेला. हिंदूंच्या बाजूने जेव्हा हिंदू महिलांची कत्तल चाललेली, हिंदू महिलांवर अक्षरशः अन्याय होत होता, तेव्हा सावरकर उभे होते. त्यांना ते वीर हे पदवी, तेव्हा उपाधी मिळालेली आहे. स्वातंत्र्यवीर जे म्हणतो ते वीर विनायक म्हणायचे तेव्हा त्यांना. आणि 16व्या वर्षी याच बालविनायकांनी, 16वं बाळ म्हणून मी बाळविनायक म्हणतो, चूक आहे माझी, मी त्यांना बाळ म्हणू नाही शकत, पण 16व्या वर्षी ह्याच माणसाने छत्रपती शिवाजी महाराजांवर आरती लिहिलेली होती. 16व्या वर्षी बरं का. आज आपल्यापैकी बरेचसे जण आपण तयारी करतोय 1 महिना.
आज विसरतो, उद्या परत करतो, उद्या व्हिडिओ बनवतो, परवा विसरतो. 16व्या वर्षी शिवाजी महाराजांवर कविता, 14व्या वर्षी ज्ञानेश्वरी. अहो कुठल्या महाविद्यालयात शिकतात हे? हा, म्हणजे काय खाऊन मोठी होतात ही लोक? खरंच कल्पनाशक्तीच्या बाहेर आहे. परमेश्वराने त्यांना बाळकडू बाजूनच पोचवलेलं असतं की जा तू एक कार्य कर, हे कार्य संपलं की तू परत ये, मला तुझी पुन्हा गरज आहे. कारण परमेश्वराचं त्या लोकांवर जास्ती प्रेम असतं. तुम्ही विचार करा, मी हे सांगतोय, मी तुम्हाला सिद्ध करून दाखवतो. ज्ञानेश्वरी लिहिली, 21व्या वर्षी जिवंत समाधी घेतली. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, त्यांचं कर्तव्य पूर्ण केलं, 21व्या वर्षी जिवंत समाधी घेतली. छत्रपती शिवाजी महाराज देखील जाणत्या वयातच गेले. आणि स्वातंत्र्यापूर्वी भारतामध्ये अनेक उपोषणं झाली, स्वातंत्र्यानंतरही झाली बरं का. अमरण उपोषण करणारा आपल्या इथे एक व्यक्ती होता, नाव घेत नाही. अमरण उपोषण म्हणजे काय तुम्हाला माहित नसेल तर मी तुम्हाला सांगतो. अमरण उपोषण म्हणजे मरेपर्यंत उपोषण. आमच्या इथे एक अवलिया होता भारत देशामध्ये, ज्यांनी 9 वेळा केली. एकदा अमरण उपोषण करून जगलाच कसा हे माहित नाही, तर 9 वेळा अमरण उपोषण कुठनं झाली? तात्यारावाने आमच्या स्वातंत्र्यानंतर, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर फक्त एकदा उपोषण केलं, फक्त एकदा उपोषण केलं. जेव्हा त्या व्यक्तीला कळलं की माझा हा देह शिणलाय, माझ्या या देहात ताकद उरली नाहीये, मी या देहाप्रती, देशाप्रती काही करू शकत नाहीये. माणसाचे मोठे विचार बघा, माणसाचं मोठं मन बघा. एक शर्ट जुना झाला तर टाकायच्या आधी आपण 4 वेळा विचार करतो. बायकांच्या साड्या जुन्या झाल्या तर बायका 20 वेळा विचार करतात, बोहाडीला देऊन भांडी घेऊ की काय त्याच्यापासनं. तात्यारावांनी तसं नाही केलं. तात्यारावांनी विचार केला, माझं शरीर जर देशाच्या कामासाठी नाही तर मी एक शरीर ठेवतोय. तात्यारावांनी त्यांचा देह ठेवला आणि समाधी घेतली. तात्यारावांनी समाधी घेतली, अमरण उपोषण केलं, ते अर्थात मरेपर्यंत केलं. आणि आम्ही आमच्या तात्यारावांना त्या दिवशी गमवलं. तात्याराव गमवले, महाराज गमवले, ज्ञानोबा माऊली गमवल्या, पण यांचे विचार कुठेही आपण गमवलेले नाहीयेत. एवढंच बोलून मी इथे थांबेन. भारत माता की जय. लवकरच आपण साऱ्या अखंड भारतात भेटू ही इच्छा मी व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वंदे वंदे.